आर्णीत प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची सुनिश्चिती. संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर्णी शहराच्या आध्यात्मिक व धार्मिक इतिहासात पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा अफाट मोठ्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होऊ घातले आहे, म्हणजे होणारच आहे. श्री बहिरमदेव शिवमहापुराण सेवा समिती आर्णीच्या सतत 3-4 वर्षांपासूनच्या अथक मेहनतीला यश मिळून शेवटी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथावाचक आदरणीय पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले, मध्य प्रदेश यांच्याकडून कार्यक्रमाच्या तारीखीचे सुनिश्चितीकरण झाले. नवीन वर्षीच्या 30 मार्च 2026 ते 5 एप्रिल 2026 असे एकूण 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सदर भक्तिमय रसाळ कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजन यशस्वीतेसाठी व्यवस्था, नियोजन, आयोजन इत्यादी बाबींच्या मार्गदर्शनासाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी कुबेरेश्वर धाम सिहोर, भोपाळ मध्य प्रदेश येथे तेथील पदाधिकारी सोबत आर्णीच्या आयोजक समिती सदस्यांद्वारे बैठक व सविस्तर चर्चा झाली. शिवमहापुराण कथा समिती ट्रस्ट आर्णीद्वारे पंडितजी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा यथोचित सत्कार श्री राहुलजी कौसल, सिहोर, मध्य प्रदेश, श्री रुपेश भाई दीक्षित, पत्रकार माहूर, श्री विनायकरावजी थोडगे, श्री ब्रह्माजी गुप्ता, श्री निलेश गावंडे, श्री प्रल्हादरावजी इंगळे सर्व सदस्य राहणार आर्णी यांच्याकडून करण्यात आला. होत असलेल्या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये. एक आर्णीच्या धार्मिक इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन. 2 कथा श्रवण करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातीलही भाविक मोठ्या संख्येने येणार. 3 पंडित प्रदीपजी मिश्रा हे ख्यातनाम व्यक्तिमत्व असल्यामुळे कथावाचन कार्यक्रम स्थळी अंदाजे 5 ते 7 लाख भाविक दररोज येण्याचा पूर्वानुमान वर्तविण्यात येत आहे. 4 आपल्या परिसरातच महाराजांच्या कथा वाचनाचे 2 कार्यक्रम अलोट गर्दीसह एक आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तर दुसरा कार्यक्रम नांदेड येथे अफाट भाविकांच्या उपस्थितीत संपन्न. 5 श्री बहिरमदेव शिवमहापुराण सेवा समिती ट्रस्ट आर्णी यांच्या मदतीसाठी वणी येथील आयोजक समिती व नांदेड येथील आयोजक समितीकडून कथावाचन कार्यक्रमासाठी आर्णी समितीशी चर्चा व आपल्याकडून लागेल ते सहकार्य करण्याची आपल्या परीने सहकार्य देण्याची विनंती जाहीर केली. 6 सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील मान्यवर व धनकुबेर व्यक्तींनी तसेच समाजातील इतरही भाविकांनी समोर येण्यास केली सुरुवात. पुढील अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. इंडिया न्यूज 28 साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.